तुमच्या ग्रामपंचायतीचा आहे. त्यांनी काय सांगितलं की आपल्या कृषी विभागाचं आहे असं समजून मी दिलं होतं. त्या कृषी विभागाचा अधिकारी साहेबांनी एवढा अभ्यास माझ्यासारखे नागरिकांना ते पद्धत देऊन टाकले. आता त्यांनी काय केले, परवा दिवशी जागेवर बसणार आहे. परवा दिवशी पत्र दिले त्यांनी मला मी 4 जुलैच्या आदल्या दिवशी दिलं आणि दुसऱ्या दिवशी माझी माहिती अधिकाराची सुनावणी होती ना जयकरी, मग मी पण उशिरा आलो. 3 वाजताच्या त्यांच्या पुढे लेट झालं. काल पण शिवसांगत केली होतं त्याच्यामुळे ते पर्यंत आलं नसतं. नाही सभापती दोन होती का आपल्याकडे सोमवार तर मग बुधवार घेतला. तर कृषी विभाग आहे ना, तुम्ही बसायचं, तुम्ही कुठे करू शकता, मला तसं नाही म्हणायचं. पण चुकीच्या वेगळा बसलं की इम्पॅक्ट पडत नाही असं माझं मत आहे. ते काय मला बसले थोडंसं असं दुर्लक्ष होतं होऊ नये, इफेक्ट पडत नाही माझं काय त्याच्यासाठी आयुष्यभर बसला माझं काय म्हणणं आहे, म्हणून ते तिथं सांगा ना, माझं काय म्हणणं आहे की पंचायत समितीच्या समोर बसलं तुम्ही की हे जर मला पहिलं कळालं असतं सर तुमच्याकडे आलो असतो का मी. तो पण मी एक काम करतो ना, तो इम्पॅक्ट येणार नाही. पण आता मुंगळे साहेबांना मी बोलवून देतो, मुंगळे साहेबांना बोलवून देतो. येस सर काय वेळ घालवण्यापेक्षा समोरासमोर चर्चा करू. मला तोपर्यंत बसायची मोबाईल द्या, मी ऑलरेडी पत्र केलेला मला बसायला मी काय म्हणतोय की कुठल्याही विषयावर कुणी कुठेही बसू शकतो असं काय आणि फुटपाथवर मी बसणारा माणूस नाही. फुटपाथ हा रोडचा हद आहे. हे डायरेक्ट संविधान फलकात आहे, कारण संविधानावरती माझा विश्वास आहे की संविधान फलकाजवळच बसून संविधानावरती विश्वास आहे, संविधानाचा अवमान करणे असं विभाग आहे. नाही उलट मी स्वच्छ करतो त्याला आता. तुमची व्यवस्था नाही मी त्याला एवढं स्वच्छ करतो सर. आता मुंगळे साहेबांना धूळ झटकतो त्याची लय घाण आहे. बघूया मुंगळे साहेबांना कापडाने सगळं पुसून स्वच्छ करून क्लीन करतो, त्यातच उपोषण करतो सर मी. तुमची पंचायत समिती सगळं कागदाने बी झाडतो आणि माझ्या हाताने बी झाडतो. आम्ही सगळे नियम सांगणार नाही की वगैरे असलं तर मला आवड लावणार नाही नाही सर मालक तुम्ही आहे का मी काय म्हणतोय, शासन तुम्ही सगळे मालकच आहे. आम्ही मालक आहे, तुम्ही सेवक तसं आहे. नाही, तसं नाही. तुम्ही जरी मालक असला तर शासनाचे नियम तुम्हाला मालक मग केस करा माझ्यावरती कशासाठी करायची की मी आवाज तुमच्यापासून एवढं वातावरण ताणायची काय आवश्यकता आहे. हा ही गोष्ट एवढीच आहे. आपण इथं जरी झालं तरी आपण काय बोललो का मागच्या वेळेस नाहीच तिकीट घेतलंय. सर कसं होतं माहितीये का, आम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे आलेलो नाही. विशेष पडवायचं बघू आपण, काय ताणायचंच नाही. आणि सर कसं नाही क्षुल्लक विषय मी होता. असताना जर का पत्र आलं 5000 असतं, लोकसंख्येच्या गावामध्ये 4000 शेतकऱ्याचा विषय तुम्हाला गंभीर वाटत नाही. 4 मतदानाचे 4 घिसाडी तिथं कुठून कुठं आले होते, त्या 10 गावात जागा आहे. अतिक्रमण जर असेल 100% अतिक्रमण आहे. तर अतिक्रमण काढायची जबाबदारी शासनाची आहे, म्हणजे आमची सगळ्यांची. फक्त आता विषय हा आहे की ज्या विभागाची जागा आहे त्या विभागाने अधिकृतपणे कारवाई करावी लागते. म्हणून आपण त्या विभागाच्या सर ऍक्च्युली विभागाची जर मला पहिले प्रश्न असते मी तुमच्या व्हिडिओ सर बोलते. एक मिनिट व्हिडिओ सर बोलते. जरा ते आपले चर्चेसाठी आम्ही इथे बसलो. तुम्ही जर आता 5 मिनिटाचा प्रश्न सॉल्व्ह होत आहे. किती वेळ लागेल, कारण आता त्यांच्या लक्षात आलं ते तुमच्याकडे विषय आहे, ते तुमच्याकडे कसं यायला लागले. हा जागा कोणाच्या मालकीची आहे? तसं नाही विचारा तुम्ही. ज्या विभागाची जागा त्या विभागाने अतिक्रमण काढावं असा नियम आहे. ते मी लेखी पत्र देतोय तुम्हाला. ते काय ते म्हणतात पत्र द्यायला तिकडे जातो, पण ते पत्र देण्यापेक्षा तुम्ही जर तिथं आला तर ते तिकडं निर्णय वगैरे हे सब मग तोपर्यंत मी थांबवतो. तुमचा आजचा दिवस आहे, वेळ बदलून बदलला 2-2:30 वाजता बसू द्या सर, तालुक्याला कळू द्या. जर की नालायक पुढाऱ्यांच्या आशासनाच्या विरोधात एक तयार लोक आहेत. आज जर प्रश्न सुटला नाही तर ती बिनधास्त बसा. सर मी कधीच माझ्या शब्दात एक कागदात बदल करत नाहीये. तुमच्या हातीतला नसता तर तुमचा विषय म्हणून तुमच्या डोक्यात ताबी करत नाहीये. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमच्याशी मी काय चर्चा करतोय. मी एक पत्र त्यांना दिलं, ऐका जरा, म्हणजे मी आता तुम्ही माझ्या इथे बसला, मी त्यांना एक पत्र दिलं की तुमच्याशी संदर्भातलं उपोषण या ठिकाणी सुरू झाले, स्वतः उपस्थित
दखल घे. माझा विषय बऱ्यापैकी समजा कायदेशीर, पण मला कायदेशीर बाहेर निघायचा विषय नाही, प्रश्न सोडवायचा विषय. तर मीच त्यांना बोलून घ्यायचं, तिथं चर्चा करून payment करून देऊ. कायदेशीर तुम्ही म्हणला, तुम्ही हीच पोझिशन आयुक्ताकडे पण करतो का? काय म्हणतोय तुम्हाला, आणि की काय आपल्याला व्हायला? प्रश्न सोडवायचा आहे. तर प्रश्न सोडवण्याला एवढी वर्ष लागतात का सर? मी तेच म्हणतोय की 23 ला तिथे गेलेलं पत्र पुन्हा रिवर्स का आलं? एवढं वर्ष कशी काय लागतात? 23 ला गेलेलं पत्र पुन्हा रिवर्स का आलं? आणि सर तालुक्यातील किती पुढारी कुठल्याही पक्षाचा असू दे मी कुणालाही मानत नाही. नाही नाही, पण ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं काहीच नाही. म्हणजे मला हो, कुठल्याही हो, पुढाऱ्यांनी काय सांगितलं नाही. ग्रामपंचायत किंवा सरपंच ग्रामपंचायतचं आणि सांगितलं. ग्रामपंचायत अधिकारीला अटक कायद्यामध्ये साधारणतः 39, 40, 41 च्या दरम्यान कलमामध्ये अतिक्रमणाचा विषय आहे, त्यांची जबाबदारी नाही काही. नाही मी तेच म्हणतोय, पण ते जे आहे ते गावच्या ग्रामपंचायतीची जागा आहे. गावच्या गावंढळ नागरिक शेतकऱ्याला कळत नाही विषय कोणाचा आहे. विषय हा ग्रामपंचायतीचा. सर राज्य जनमाहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवकाला नाव आहे, तो महाराष्ट्र राज्य असू दे देशातला कुणालाही नाहीये. का नाहीये माहितीये का? कुठलाही अर्ज त्याच्याकडे दिला तर त्यांनी पोचवायला पाहिजे. आता सध्या शासकीय मी त्यालाही अर्ज आता दिला. शासकीय यंत्रणेत असं आहे, तुम्हाला तर माहित झालंय. तुम्ही कुठला अर्ज कुठं दिला तरी सात 7 ठिकाणी किलोमीटर गेला पाहिजे. म्हणजे पण ग्रामसेवक सर, काय तुम्ही हिथं जरी मी दिले आज तुमच्या लक्षात एवढंच आणून देऊ इच्छितो की जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांच्या पुढे माहिती अधिकाऱ्याच्या ह्याच्यामधून राज्य लिहिलेलं आहे, राज्य जनमाहिती. MSCB चा विषय असो, पोलीस स्टेशनचा विषय, कुठलाही पत्रव्यवहार नागरिकांनी त्यांच्याकडे करायचा आणि त्यांनी तिथं पोहोचवायचं. तसा मी पत्रव्यवहार ग्रामपंचायतला केला होता. तो कृषीचा असू दे, कृषीला BDO साहेबांचा असू आपल्या दे. काय दुसरं कोण असतं तर आम्हाला नियम समजून सांगायला लेट झाला असतं, म्हणजे सांगताना त्रास झाला असता. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. फक्त एक नियम आहे की ज्या विभागाची जागा मी मान्य करतो त्यांच्याकडे दिरंगाई झाल्या शक्यता आहे. आता आपण योग्य मुद्द्यावरतीच आहे. ज्या विभागाची जागा आहे त्या विभागाने अतिक्रमण काढावं असं स्पष्ट करतो आहे. त्याच्यामुळे त्यांनी अतिक्रमण काढावं. आणि आता सुद्धा मला ते तसंच म्हणते, तुम्ही दिलेली पद्धत तुम्ही काढा. तर तेच त्यांना सांगितलं, तसं नाही. ज्या विभागाची जागा आहे त्या विभाग प्रमुखाने अतिक्रमण काढणं अपेक्षित आहे. या तुम्ही सर मी ते आज बाहेर आहेत कुठेतरी, तर तेच मी म्हणलं ते इथं बसत नाही, तिकडे यायला लागले. आपले 140 गाव आहेत ना सर, सगळं मुवमेंट तिथे जर बेनार ऑफिस असेल तर पहिले डॉक्युमेंटरी काढून घेतो. तिकडे सगळीकडे हे विषय करावा. म्हणजे काय होईल माहिती आहे का सर, एक छोटासा काम आहे आणि तिथलं काय राजकारणाचा दबाव नाहीये, तिथलं काही नाहीये. जो नॉर्मल काम आहे, तो न्यायाचं काम आहे, शेतकरीचा हक्क आहे. मी काय म्हणतोय की ह्या मधल्या काळात मी नसल्यामुळे तुमच्या उपोषणापर्यंतचा विषय आता त्याविषयी आपली चर्चा झाली. त्या दिवशी तुम्हाला मी फोन तुम्हाला तुमच्या म्हणलो शब्दाला मान दिलो सर मी. त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलो असतो की मी येतोय, तुम्ही या. मला ते सोमवारी तुम्ही फोन केला 4 तारखेला, कारण आलो होतो मला सर. बीडला निघालो. नाही मी आलो होतो सर, 11 तारखेला आलो, प्रभारी साहेबांना भेटलो. तेच 4 तारखेला आपला फोन झाला. मी प्रभारी तुम्हाला साहेबांनी म्हणून साहेब येतो म्हणले ते 11ला हां. आले नाही सर. मग त्यांनी बघितलं सर हे मला नवीनच आहे विषय हां. आणि संबंधित विभागाने काढला पाहिजे. सर मला एवढंच म्हणायचं आहे की आमची फक्त एक अपेक्षा होती की बऱ्यापैकी तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की व्हिडिओ साहेब आल्यावर मी हे पत्र देतो. सर तेवढी फक्त आमची अपेक्षा आहे. न्याय कुठला मिळाला एकदा तुम्ही सांगा मला. आलेले आपण हा आले ते ठीक ओके, दुसरा अटॅकरला मला रिपोर्टिंग करायचे शिवसाहेबांना. हां न्याय कुठलं मला मिळालंय आणि मी कुठल्या स्वार्थाचा विषय तुमच्याकडे मला दिला? आता मी सांगतो एवढं करा. इथं काय काम असतं करून या. 2 वाजेपर्यंत. नाही सर, मला इथं बसावंच लागलं. 11चा टाइम तुम्हाला जास्त टाइम दिलाय मी. आता मी तिकडे रस्त्यावर बसलं पाहिजे होतं 10 मिनिटं. कारण काय होतंय, आम्ही पत्रव्यवहार करतो, शासनाला कामाला लावतो, तर आम्ही पण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. नाहीतर काय होईल, ग्रुप एकच होईल सर. हम्म. पत्र द्यायचं आणि कुठंतरी दाबादाबी करायचं, कुठला तरी विषय करायचं. आम्हाला बी विचारणारे बघणारे लोक आहेत तालुक्यामध्ये. नाही, माझी तर विनंती होती की 2 वाजेपर्यंत थांबला. विषय सॉर्ट आउट झाला तर उपोषणाला बसवता येणार नाही. पण जर सॉर्ट आउट नाही झाला तर मग ठीक आहे, तुमचा माझं तुम्हाला. आणि जरी बसला तरी कदाचित 2 वाजता होईलच. कशाला 2-3 तासासाठी? मी लाज वाटू दे की, पुढाऱ्यांना लाज वाटू दे की. आम्ही आणलेले लोक शोक काम करत मी नाही. कायद्याने तुम्हाला बसू नका म्हणतच नाही. ते कळलं मला. जो प्रश्न सुटतोय मी समजू शकतो, खूप क्षुल्लक आहे, कानावर आम्ही वाढतोय, मोठा औषध शोधतोय. पण तरी देखील सर मला सांगा, ग्रामसेवकांना पगार कमीत कमी 2000 पासून 3000 3,500 पर्यंत दिवसाला पगार येते. 15-20 दिवस गावाला आलं नसेल की मग हे काय करायचं काय? सर माझ्या गावात क्लर्क नाहीये, फक्त एक
सफाई कर्मचारी आहे आणि पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे. सर मग ग्रामसेवकच नाही तर मग ग्रामपंचायत कुलूप लावू ना. नाही नुसतंच नावाला उभी ठेवून काय माझ्या होतंय? तक्रारी मला येत होत्या. त्याच्या बाबतीत मी याच्यावर पण सोल्युशन काढलं होतं की ग्रामसेवक येत नाही म्हणून. ज्या ज्या गावात ग्रामसेवक येत नाही मी सरपंचांना पण सगळ्या सांगितलंय मासिक मीटिंगमध्ये ठराव करून द्या मला की हे येत नाही म्हणून. मला कोणाच्या तक्रारीची पण गरज नको. सर मी स्पष्ट बोलतोय पुढाऱ्यांच्या बाबतीत तो त्यांचा मिलीभगत असते 100%. कारण मिळून त्याला काम करावं लागतं सचिव आणि सरपंच म्हणून. त्यांनी त्यांच्या तक्रारी करतील अशा खूप कमी तक्रारी तुमच्याकडे येतील. कदाचित एखादा कुठंतरी येईल पण तोपर्यंत नागरिकाला जो होतोय अन्याय आरोग्याच्या म्हणा सुखसुविधाच्या म्हणा मूलभूत गरजाच्या म्हणा तो कोण बघणार. नाही, मी काय म्हणतोय जे आता थोडीशी पुढची सोडून बोलतो त्या बॉडीला निवडून पण दिले गावाने दिलं. जर का गावाच्या बाबतीत जे त्यांचे काम होत नसतील लोक येत नसतील तर ह्याचा त्रास गावातल्या लोकांना झाला की त्याचा परिणाम पहिला कोणावर पडत असेल तर तो पदाधिकाऱ्यावर पडायला अगदी लागला. बरोबर. मग त्यांनी जर तक्रार केली तर मला पण म्हणता येते की हे जबाबदार लोकांनी तक्रार केली. मग मी का आज जबाबदार आहे? तुम्ही जबाबदारच आहे. ऐका हा. ना, ज्या बॉडीच्या बरोबर ते काम करतायत ज्या बॉडी बरोबर ते बसतायत उठतायत मासिक सभा घेतायत सगळे व्यवहार बघतायत दप्तर सर बघतायत. सगळं डुप्लिकेशन्स आहेत. आता ते बाहेर आणलं तर चुकीचं वाटतंय मला. तुम्ही जेवढे काही व्हिडिओ जोडलेले आहेत ते कर्मचारी एवढा विषय संपू द्या. तुमच्या अजून काय बाकी असतील या बसू आपण निर्णय घेऊ. फक्त एवढं माझी अपेक्षा आहे की 2 वाजेपर्यंत तुम्ही थांबावं. 2 सर वाजता तोपर्यंत आहे ना संविधान फलकावरती खूप धूळ आहे. तो धूळ स्वच्छ करून घेतो पुसून घ्यायचं मी माझ्यासाठी. काय म्हणतोय की नाही तिथे येऊन तुम्ही बघा संविधान फलक आपण कुठं लावलाय कसं लावलाय काय त्याची म्हणतोय, काय आता तुमचा हा उद्देश आहे की हा कायद्याची विषय चालली पाहिजे. संपला- हा विषय संपला की तुमचे सगळे विषय घेऊन आपण बसू आता. बस सर आता कारवाई तुम्ही चांगल्या नैतिकतेच्या भावनेने बोलताय. मी पण चांगल्या नैतिकतेच्या भावनेने सर्च करून घेतो 2 मिनिटं आपलं हे तुमचं काय आहे तुमचं सगळं होईपर्यंत वेळ तिथंच करतो. आपला विषय संपल्यावर आपण सगळे मिळून आम्ही सुद्धा आठवड्यात नाही संधान करतोय. आपण शुक्रवारी घ्यायला लागले आम्ही पण करतोय. तुम्ही खुशीने कधी सहभागी व्हा आम्ही तयार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार दर महिन्यातलं मासिक मीटिंग पंचायत समितीमध्ये होतंय का नाही होत आहे. पंचायत समिती. कुठं होतंय सर. मग माझ्या तक्रारी का घेतल्या नाही तिथे कोणत्या म्हणजे ग्रामपंचायत म्हणताय का पंचायत समिती? पंचायत समितीचा. पंचायत समिती सगळे नक्की बघतायत. मग त्याच्यामध्ये जर गावाच्या ठिकाणी न झालेले तक्रारी जर तुमच्या दरबारी आले तर त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. नाही त्याच्यात कसं आहे तुम्हाला सांगतो चर्चेला जाणं अपेक्षित आहे. त्या माणसाला बोलवणं जाणं अपेक्षित आहे. नाही. संबंधित विभागाला सर शासन परिपत्रकात आहे. नाही, सांगतो ना मासिक मीटिंग मध्ये सर्व तक्रारी मांडल्या जात नाही. आता ही तुमची जी तक्रार आली ही तक्रारी कालपर्यंत कशी होती की वेगळ्या मागायची होती. हे आपण असं समजून चाललो होतो आपल्या कृषी विभागाचं आहे. पण ज्यावेळी आपल्याला माहिती झालं की हे तालुका कृषीचं आहे त्यावेळी ते तिकडे गेले. नाही तर असं प्रकरण आलं की मासिक सगळ्यात आपण पण मांडलं असतं की बाबा असं असं झालंय हे विषय सर, झालाय. एकच नाही माझ्या अनेक तक्रारी आहेत. आपण कुठल्याही मांडले नाही. मासिक meeting- आणि तुम्ही नवीन आल्यालाच मी मासिक- विषय घेतला होता माहिती अधिकाराचा. मासिक मीटिंग मध्ये तक्रारी मांडण्याची तरतूद नाही असं माझं मत आहे. तुम्ही जरी मला काय करतो गावच्या ठिकाणी गावच्या विषयात सोडवलेलं माझ्या माहितीप्रमाणे मासिक मीटिंग मध्ये तालुक्याच्या की गावातल्या येणाऱ्या तक्रारी मांडाव्यात अशी तरतूद नाही असं माझं मत आहे. कदाचित माझ्यापेक्षा तुमच्याकडे वेगळं काय असेल ते सर, द्या, मी मी स्वतः तुम्हाला मांडतो. आठवण करून देतो जेव्हा तुम्ही एंट्री मध्ये आला होता तुमच्या इथं मीटिंग तुमच्या चालू होती तक्रारी माझा एक माहिती अधिकाराच तुम्ही घेतला होता त्याचं शासन परिपत्रक तेव्हा मी जोडून दिलेलं आता माझ्याकडे नाही. निकम साहेबांकडे तो परिपत्रक वाचा त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे. त्या मासिक मीटिंग मध्ये असेल मासिक असो तुमच्यात एक महिन्यातली एक मीटिंग ठेवलेली आहे की गाव पातळीवर नाही सुटला तर तुमच्याकडे तो तक्रार आला तर तुम्ही संबंधितांना बोलवून ते सॉल्व्ह केले गेले पाहिजे ऍज अ मीटिंग मध्ये. मी तुम्हाला अशा मीटिंग आजपर्यंत घडल्याच नाही आमची. मी तुम्हाला जे म्हणतोय ते ह्या प्रश्नाचा आपण 2 वाजेपर्यंत बघू काय होतंय. 2 नंतर मी तुम्हाला खुली मुभा देतो. सर मला माझी नीतिमत्ता आणि माझं कार्य आणि मी जे वाहून घेतलंय 21 वर्ष ह्याला माझं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही घेतलेलं आहे. एक कायद्यातून जीवन जगण्याचं घेतलेलं आहे आम्ही. तर आमच्या कायद्यातून जे काय परिणाम जे असतील ते भोगायला तयार आहे आणि त्याचं चांगले परिणाम असेल ते भोगा. मग त्याच्यामुळे कसं आहे तुमच्या विनंतीला मान्य देऊन जर तिथे नाही बसलो ह्याचे परिणाम भोगायचे म्हणजे आम्ही काय वेगळं करणार असं तुम्हाला वाटतंय? आम्ही काय करणार नाही. तुम्ही बसताय मी पहिल्यांदा म्हणलो की तुम्हाला बसायचा अधिकार आहे आणि तो नाकारतच नाही. मग त्यामुळं कसं आहे फक्त माझं म्हणणं होतं उद्या कुणीतरी ऐका. असं नुसतंच उपोषणाचं पत्र दिलं निघून जाईल तो तसंही नको व्हायला.
त्यामुळे त्या लोकांना ठीक आहे. आणि दुसरी दोन गोष्ट वाजेपर्यंत माझी- इथून पुढे तुम्हाला सांगतो फुटपाथवर उपोषणाला कुणालाही बसू देऊ नका. फुटपाथ हा रोडचा आहे आणि ऍक्सिडेंट तिथं होऊ शकतात, कधीही गाडी कुठून कुठे येऊ शकते. त्यामुळे आवारामध्येच उपोषण व्हायला पाहिजे. आवारामध्ये पण अडथळा येऊ नये असं बसू नका. आपण तुमच्या आजच्यासाठी बोलत नाही, तुम्ही जर पुढचं सांगताय कोणाला आजच नाही सर, मी तालुक्यात सांगतो कोणी उपोषण करता असं नाही. उपोषण करता ज्यावेळी आपल्याला जागा मागतो त्यावेळी आपण जागा आयडेंटिफाय करून घेतो. आता झालंय काय, मी अजून सांगतो की नियम लावून मला वातावरण कुठलंच ताणायचं नाही. आज तुम्हाला मला बसायला याचं- मी नकार देत नाही. तुम्ही नियम म्हणताय की तर लावून फुटपाथवरती इथनं मला पुढं काही बसू त्रास नाही द्यायचं नाही. नियमामध्ये तुम्हाला सांगतो. फुटपाथवरती कोणाला बसू द्यायचं नाही असं जे तुम्ही म्हणताय, मी सुद्धा मान्य करतो. इथनं पुढं असं कोणाचं पत्र आलं तर आपल्या तिकडची एक जागा आपण फायनल करून देऊ. आज मला बाहेर बसायला भीती वाटते. फुटपाथवर कुठलीही गाडी कुणाचीही असू शकते ते माझ्या अंगावर येईल. म्हणून मी संविधान पत्रावर बसायचं ठरवलेलं आहे. मी तुम्हाला म्हणलोच नाही की तिथं फुटपाथवरती बसा. पण माझं दुसरं मत आहे तुमच्या बाबतीत की संविधान फलकाच्या समोर बसू नका, रहदारीला पण अडचण येईल. ऐका ना, सर त्याच्या खाली बसतो, त्याच्या पुढे पूजा करत व्यवस्थित स्वच्छता 2 वाजेपर्यंत करतो, सगळं स्वच्छ करतो. ऐका ना, मी म्हणतोय तेवढं फक्त तिथं बसण्याऐवजी तुम्हाला दुसरी जागा पाहिजे असेल तरी आयडेंटिफाय करून देतो, सावलीची देतो, उन्हात बसायची पण आवश्यकता नाही. आणि त्याच्या आधी तर मी म्हणलो की 2 वाजेपर्यंत तुम्ही बसू नये. 2 वाजता जर मार्ग निघाला रिपोर्ट आला का मी अजून अर्ध्या तासात मागे येतो, अजून चर्चा करू. फक्त 2 वाजेपर्यंत तुम्ही बसू नये असं मला सर जिथे जिथं पत्रव्यवहार केलंय ना त्यासाठी आम्हाला इथं बसणं कर्म प्राप्त आहे. तुम्ही पण समजून घ्या. मी तुम्हाला बसायला नाही म्हणत. तेच ते तुम्ही पण समजून फक्त मी घ्या. म्हणतोय तुम्हाला पण आज का होतंय बसायचं. या अशा गोष्टी घडायला नकोय. तुम्हाला मी म्हणतोय मी आज प्रत्येक आजच वेळेस बसा. पुरावे घेऊन समजण्याचा प्रयत्न करतो. रिपोर्ट आलाय. होतच नाही. गेल्या काय महिन्यातलं आणि त्या महिन्यातलं जे आहे ना आपण कपालला दिलेलं आहे ते घे. 2018 असू द्या. आणि जे- चालेल, जे- सर. चुकीचे दिलेले आहेत सर ते शीटचे ऍक्च्युली